मराठी साहित्य समृद्ध आणि वैभवशाली बनवलं ते इथल्या मातीत जन्मलेल्या एकाहून एक सरस साहित्यिक आणि कवींनी। 18व्या शतकात जन्म घेतलेल्या कृष्णाजी दामले यांच्या एकाहून एक आशयगर्भ आणि क्रांतिकारी कवितांनी मराठी साहित्यामध्ये अनेक नवे आयाम निर्माण केले। केशवसूत या नावानं अवघ्या मराठी साहित्य विश्वाच्या हृदयामध्ये विराजमान झालेल्या या महान कवीचा आज स्मृतिदिन। त्यानिमित्त त्यांच्या बहुआयामी लेखन प्रवासावर बी न्यूजचं विशेष वृत्त। जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका असा बंडखोर विचार कवितेद्वारे समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या महान कवी कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशवसूत यांचा आज स्मृतिदिन। 7 ऑक्टोबर 1866 रोजी जन्मलेल्या आणि अलौकिक साहित्य प्रतिभा अंगी असलेल्या केशवसूतांनी आपल्या नाविन्यपूर्ण साहित्यकृती आणि कवितांद्वारे मराठी साहित्यातील पारंपरिक आशय, अभिव्यक्ती आणि काव्यविचार यात आमूलाग्र परिवर्तन घडवलं। आधुनिक मराठी कवितेचे सुंदर लेणे खोदणाऱ्या या युगप्रवर्तक कवीनं आपल्या कवितांमधून स्त्री पुरुषांमधील सहज फुलणारं प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी आणि निसर्गातील गूढ अनुभूतींचा आविष्कार प्रभावीरित्या सादर केला। एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन मी ती स्वप्राणाने अशी हाक देऊन पृथ्वीला सरलोक साम्य प्राप्त करून देण्याचं महास्वप्न आपल्या प्रतिभेने पाहणारे कवी केशवसूत। इंग्रजीतील रोमॅन्टिक प्रवृत्तींच्या काव्यातून प्रखर व्यक्तिवादी, आत्मनिष्ठ जाणीव आणि सौंदर्यवादी दृष्टिकोन या दोन गोष्टी सर्वप्रथम मराठीत आणणारे केशवसूत। कवी प्रतिभा ही एक स्वतंत्र चैतन्यमय शक्ती आहे, तिला कुणीही आणि कसलेही आदेश देऊ नयेत असं आग्रहाने सांगणारे कवी केशवसूत। इंग्रजी काव्यातील 14 ओळींचा सॉनेट हा काव्य प्रकार सुनीत या नावाने त्यांनी मराठीत रूढ करणारे केशवसूत आणि प्रेमाचं तत्त्वज्ञानही त्यांनी फार वेगळ्या रीतीनं कवितेतून मांडणारे केशवसूत अशी कवी केशवसूतांची बहुआयामी रूपं होती। त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही। केशवसूतांची कविता हा त्यांचा कविता संग्रह त्यांच्या निधनानंतर ह ना आपटे यांनी प्रकाशित केला। केशवसूतांनी भृंग, पुष्पाप्रत, फुलपाखरू अशा निसर्ग कविता लिहिल्या। तुतारी, नवा शिपाई, गोफण केली छान या कवितांमधून आपले क्रांतिकारी सामाजिक विचार त्यांनी ओजस्वीपणे मांडले। झपूर जा ही त्यांची गूढ अनुभूती आणि नाविन्यपूर्ण अभिव्यक्तीची कविता, तर म्हातारी या त्यांच्या गुणगुंजनात्मक कविता। आपल्या अलौकिक प्रतिभाशक्तीच्या बळावर मराठी काव्यक्षेत्राला वेगळा आयाम देणाऱ्या केशवसूतांची लेखणी 7 नोव्हेंबर 1905 रोजी कायमची थांबली। केशवसूत हयात नसले तरी त्यांच्या कविता येणाऱ्या शेकडो पिढ्यांना नाविन्यपूर्ण काव्यरचनेचे धडे देत राहतील यात शंका नाही। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी।